इकडे पालघरमधल्या बोईसरच्या पंचाळी रमाईनगर परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। अंडरग्राऊंड ब्रिज हा पाण्याने भरलेला आहे आणि ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी अंडरग्राऊंड ब्रिज हा एकच मार्ग आहे। ग्रामस्थांची रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आता सुरू झाली आहे। अक्षरशः ब्रिजच्या ठिकाणी गुडघाभर पाणी जे आहे ते साचलेले आहे आणि गावकरी आता आक्रमक झालेले आहेत। पालघरमधल्या बोईसर ठिकाणची ही दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। अंडरग्राऊंड ब्रिज जो आहे तो पाण्याने या ठिकाणी भरलेला आहे आणि गावकऱ्यांसाठी हा एकच मार्ग आहे प्रवासासाठी। आपण काय म्हणाल सभेच्या बाबतीत? सर, गेल्या 2 वर्षापासून पाहिलं जातं की हा आपला एकच मार्ग आहे। रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला अंडरग्राऊंड ब्रिज बांधून दिला होता आणि ह्या ब्रिजची आपण पाहत असाल की एवढं निष्कृत दर्जाचं काम केलेलं आहे। रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी DFCC या ठेकेदाराला काम दिलं होतं, परंतु या ठिकाणी पाहिलं जातं की एवढा मोठा कन्स्ट्रक्शनचं काम असून सुद्धा मांडीच्या वरती या ठिकाणी पाणी जमा होतं आणि एकमेव मात्र मार्ग असल्याकारणाने आमच्या गावातील प्रत्येक महिला वर्ग असतील, कामगार वर्ग असेल, त्यांना मात्र जाण्याचा एकच मार्ग असतो आणि तोही पाण्याखाली जातोय। आम्ही गेल्या वर्षापासून या ठिकाणी दाद मागतोय, परंतु रेल्वे प्रशासन आणि अधिकृत ठेकेदार आमची कोणत्या प्रकारे दखल घेत नाही। रेल्वे प्रशासनाने जो ब्रिज बनवून दिलाय तो एकदम निकृष्ट दर्जाचा, एकदम लो क्वालिटीचा बनवून दिलाय। पूर्ण सगळीकडे लिकेज सुरू आहे, त्याच्यामुळे आमची शाळकरी मुलं आहेत ती सुद्धा शाळेत जाऊ शकत नाही। आम्ही कामगार लोक जाऊ शकत नाही, घरी बसून राहिले। आम्ही आमच्या पोटापाण्याचं कसं होणार? बघा, आमच्या मुलं शाळेचे चांगले होते, कारण कामधंद्यावाले पण हे राहिलेले आहेत आणि मुलांची शाळा पण खूप म्हणजे हे राहिलेलं आहे, मुलं शाळेत जाऊ शकत नाही आणि कामधंद्यावाल्यांचे खूप हाल झालेले आहे। तर त्यासाठी तुम्ही काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे। कॅमेरामॅन नावेद शेखसह मोहम्मद हुसेन खान, TVN मराठी, पालघर।